हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश बोलताना आपण शूड या मॉड्यूल ॲक्झिलरीचा अनेक वेळेला उपयोग करतो. शूडचा वेगवेगळ्या पद्धतीने होणारा उपयोग या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. इंग्लिश बोलण्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, तेव्हा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि इंग्लिश बोलण्याचा सराव करा. शूडचा पहिला उपयोग आहे सजेशन्स अँड ॲडव्हाइस, म्हणजेच सूचना किंवा सल्ला देण्यासाठी आपण शूडचा वापर करतो. यासाठी वाक्यरचना आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता प्लस शूड हे मॉड्यूल ॲक्झिलरी प्लस V1 म्हणजेच क्रियापदाचे मूळ रूप. फॉर एक्झाम्पल, त्याने मराठी बोलायला पाहिजे. ही शूड स्पीक इन मराठी. ही शूड स्पीक इन मराठी. आम्ही वेळेवर यायला हवे. वी शूड कम ऑन टाईम. वी शूड कम ऑन टाईम. तुम्ही मोठ्यांचा आदर करायला हवा. यू शूड रिस्पेक्ट एल्डर्स. यू शूड रिस्पेक्ट एल्डर्स. मला वाटते तू अभ्यास करायला हवा. आय थिंक यू शूड स्टडी. आय थिंक यू शूड स्टडी. तू दररोज शाळेत जायला हवे. यू शूड गो टू स्कूल डेली. यू शूड गो टू स्कूल डेली. त्याने मेहनत करायला हवी. ही शूड वर्क हार्ड. ही शूड वर्क हार्ड. मी चांगला अभ्यास करायला पाहिजे. आय शूड स्टडी हार्ड. आय शूड स्टडी हार्ड. आपण आता खायला हवे. वी शूड ईट नाऊ. वी शूड ईट नाऊ. तू काहीतरी खायला हवे. यू शूड ईट समथिंग. यू शूड ईट समथिंग. तुम्ही विश्रांती घ्यायला हवी. यू शूड रेस्ट. यू शूड रेस्ट. त्यांनी घरी यायला हवे. दे शूड कम होम. दे शूड कम होम. तू माझ्यासोबत यायला हवे. यू शूड कम विथ मी. यू शूड कम विथ मी. तू सुरुवात करायला पाहिजे. यू शूड स्टार्ट. यू शूड स्टार्ट. तू जायला हवे. यू शूड गो. यू शूड गो. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्यासाठी सब्जेक्ट प्लस शूडंट प्लस V1. फॉर एक्झाम्पल, आपण विसरू नये. वी शूडंट फॉरगेट. वी शूडंट फॉरगेट. तू ते करू नये. यू शूडंट डू दॅट. यू शूडंट डू दॅट. त्याने पिऊ नये. ही शूडंट ड्रिंक. ही शूडंट ड्रिंक. तू इथे थांबू नये. यू शूडंट स्टे हिअर. यू शूडंट स्टे हिअर. तू मला मदत करू नये. यू शूडंट हेल्प मी. यू शूडंट हेल्प मी. मला वाटते तू घाई करू नये. आय थिंक यू शूडंट हरी.
आय थिंक यू शुडंट हरी. तुम्ही धूम्रपान करू नये. यू शुडंट स्मोक. यू शुडंट स्मोक. तुम्ही काळजी करू नये. यू शुडंट वरी. यू शुडंट वरी. तुम्ही हे प्रयत्न करू नये. यू शुडंट ट्राय धिस. यू शुडंट ट्राय धिस. आपण असे म्हणू नये. वी शुडंट से दॅट. वी शुडंट से दॅट. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. यासाठी वाक्यरचना आहे शुड प्लस सब्जेक्ट प्लस V1. फॉर एक्झाम्पल, मी इंग्रजी बोलले पाहिजे का? शुड आय स्पीक इंग्लिश. शुड आय स्पीक इंग्लिश. मी बस पकडायला हवी का? शुड आय टेक द बस. शुड आय टेक द बस. मी ते वाचायला पाहिजे का? शुड आय रीड इट. शुड आय रीड इट. मी परत यायला हवे का? शुड आय कम बॅक. शुड आय कम बॅक. मी तुमच्याबरोबर यायला पाहिजे का? शुड आय कम विथ यू. शुड आय कम विथ यू. आपण आता जायला पाहिजे का? शुड वी गो नाऊ. शुड वी गो नाऊ. मी राहू की जाऊ? शुड आय स्टे और गो. शुड आय स्टे और गो. मी तुला एकटे सोडायला हवे का? शुड आय लिव्ह यू अलोन. शुड आय लिव्ह यू अलोन. मी सकाळी लवकर उठायला पाहिजे का? शुड आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. शुड आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे का? शुड आय अटेंड द इव्हेंट. शुड आय अटेंड द इव्हेंट. मी अभ्यास करायला पाहिजे का? शुड आय स्टडी. शुड आय स्टडी. शूडचा नेक्स्ट यूज टू से अबाउट आयडियल और डिझायर्ड. अपेक्षा, आवश्यकता, इच्छा इत्यादी व्यक्त करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आपण आता सुरक्षित असले पाहिजे. वी शुड बी सेफ नाऊ. वी शुड बी सेफ नाऊ. आम्ही पालकांसोबत असायला हवे. वी शुड बी विथ पॅरेंट्स. वी शुड बी विथ पॅरेंट्स. तू माझा विश्वास करायला हवा. यू शुड बिलीव्ह मी. यू शुड बिलीव्ह मी. माझ्या घराजवळ एक बगीचा असायला हवा. देअर शुड बी अ गार्डन नियर माय हाऊस. देअर शुड बी अ गार्डन नियर माय हाऊस. त्यांनी पेट्रोलची किंमत कमी करायला हवी. दे शुड रिड्यूस द प्राइस ऑफ पेट्रोल. दे शुड रिड्यूस द प्राइस ऑफ पेट्रोल. मी माझ्या मार्गाने जायला हवे. आय शुड बी ऑन माय वे. आय शुड बी ऑन माय वे. हे भरपूर असायला हवे. दिस शुड बी प्लेंटी. दिस शुड बी प्लेंटी. नेक्स्ट यूज
शुड हॅव म्हणजेच असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, माझ्याजवळ मोबाईल असायला पाहिजे. आय शुड हॅव अ मोबाईल. आय शुड हॅव अ मोबाईल. तुझ्याजवळ एक कार असायला हवी. यू शुड हॅव अ कार. यू शुड हॅव अ कार. माझ्याजवळ एक रेनकोट असायला पाहिजे. आय शुड हॅव अ रेनकोट. आय शुड हॅव अ रेनकोट. माझ्याजवळ 5,000 रुपये असायला पाहिजे. आय शुड हॅव 5,000 रुपीज. आय शुड हॅव 5,000 रुपीज. माझ्याजवळ आधार कार्ड असायला पाहिजे. आय शुड हॅव आधार कार्ड. आय शुड हॅव आधार कार्ड. मुलांजवळ मोबाईल नसायला पाहिजे. चिल्ड्रन शुडंट हॅव मोबाईल. चिल्ड्रन शुडंट हॅव मोबाईल. तुझ्याजवळ खूप पैसे असायला पाहिजे. यू शुड हॅव लॉट ऑफ मनी. यू शुड हॅव लॉट ऑफ मनी. माझ्याजवळ पासपोर्ट असायला पाहिजे का? शुड आय हॅव पासपोर्ट. शुड आय हॅव पासपोर्ट. पावसाळ्यात तुझ्याजवळ छत्री असायला पाहिजे. यू शुड हॅव ॲन अम्ब्रेला इन द रेनी डेज. यू शुड हॅव ॲन अम्ब्रेला इन रेनी डेज. नेक्स्ट यूज शुड हॅव प्लस V3 मीन्स पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. पाहिजे होते. फॉर एक्झाम्पल, त्याने यापूर्वी सांगायला हवे होते. ही शुड हॅव टोल्ड बिफोर. ही शुड हॅव टोल्ड बिफोर. मी हे करायला पाहिजे होते. आय शुड हॅव डन धिस. आय शुड हॅव डन धिस. मी मेहनत करायला हवी होती. आय शुड हॅव वर्कड हार्ड. आय शुड हॅव वर्कड हार्ड. मी तुम्हाला मदत करायला पाहिजे होती. आय शुड हॅव हेल्प्ड यू. आय शुड हॅव हेल्प्ड यू. तू जास्त अभ्यास करायला पाहिजे होता. यू शुड हॅव स्टडीड मोर. यू शुड हॅव स्टडीड मोर. तू विचार करायला पाहिजे होता. यू शुड हॅव थॉट. यू शुड हॅव थॉट. तिने मला विचारायला पाहिजे होते. शी शुड हॅव आस्क्ड मी. शी शुड हॅव आस्क्ड मी. त्याने खरे बोलायला हवे होते. ही शुड हॅव टॉक ट्रूथ. ही शुड हॅव टॉक ट्रूथ. तू झोपायला नको होते. यू शुडंट हॅव स्लेप्ट. यू शुडंट हॅव स्लेप्ट. मी जायला पाहिजे होते का? शुड आय हॅव गॉन. शुड आय हॅव गॉन. मी इंग्रजी बोलायला हवे होते. आय शुड हॅव स्पोकन इंग्लिश. आय शुड हॅव स्पोकन इंग्लिश. नेक्स्ट यूज शुड हॅव टू मीन्स करायलाच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला काहीतरी करायलाच पाहिजे. आय शुड हॅव टू डू समथिंग. आय शुड हॅव टू डू समथिंग. मला तुझी तक्रार करायलाच पाहिजे. आय शुड हॅव टू कंप्लेन ऑफ यू. आय शुड हॅव टू कंप्लेन ऑफ यू. मी शांत राहायलाच पाहिजे.
I should have to stay calm. I should have to stay calm. तू यायलाच हवे. You should have to come. You should have to come. मला इंग्रजी बोलायला यायलाच हवी. I should have to speak English. I should have to speak English. मी दररोज व्यायाम करायलाच हवा. I should have to exercise daily. I should have to exercise daily. तू मला मदत करायलाच पाहिजे. You should have to help me. You should have to help me. आपण दररोज योगा करायलाच पाहिजे. We should have to do yoga daily. We should have to do yoga daily. आपण दररोज रात्री 10 पूर्वी झोपायलाच हवे. We should have to sleep before 10 p.m. We should have to sleep before 10 p.m. तू बोलायलाच नाही पाहिजे. You shouldn't have to speak. You shouldn't have to speak. मी आता खायलाच नाही पाहिजे. I shouldn't have to eat now. I shouldn't have to eat now. तू माझ्या घरी यायलाच हवे. You should have to come at my home. You should have to come at my home. मी आता जायलाच पाहिजे का? Should I have to leave now? Should I have to leave now? मी नाचायलाच हवे का? Should I have to dance? Should I have to dance? Next use should be means बनायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण चांगले पालक बनायला पाहिजे. We should be a good parent. We should be a good parent. तो माझा मित्र व्हायला पाहिजे. He should be my friend. He should be my friend. तू एक चांगला माणूस बनायला पाहिजे. You should be a good human. You should be a good human. तू आत्मविश्वासू मुलगा बनायला पाहिजे. You should be a confident boy. You should be a confident boy. आपण आनंदी व्हायला पाहिजे. We should be happy. We should be happy. आपण दुःखी व्हायला नाही पाहिजे. We shouldn't be sad. We shouldn't be sad.